आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती की बिकॉज ऑफ दिस इंडस्ट्री 2018 मध्ये आपल्या महामहिम राष्ट्रपतींच्या बरोबर युरोपला जायचा एक संधी मिळाली. एक बिझनेस डेलिगेशन होतं, पूर्ण भारतातून 22-23 लोकांना सिलेक्ट केलं गेलं होतं आणि खूप कमी वयामध्ये तिथपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट होती. तर मला असं वाटतं की लाईफमध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही, प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, त्रास होणार, अपयश येणार, बऱ्याचशा गोष्टी होणार, पण खचून न जाता बेकार माहिती नाही बाई पुनर्जन्म आहे की नाही, पण मी म्हणतो जर आपल्याला एक आयुष्य मिळाले आणि जर आपण लोकांसाठी जर ते खर्च करू शकू तर ते सर्वात मोठी गोष्ट आहे. बिलकुल सर, एक मराठी माणूस पुढे जाताना मायनसच्या ग्रुपमधून आम्ही पाहत आहोत आणि तुमच्यासारखं व्यक्तिमत्व नावातच पाटील आहे. खऱ्या अर्थाने तू चाल गड्या, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, हे शब्द तुमच्यासाठी लागू पडतायत सर. आज मला एवढंच वाटतं की या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने मायनसला उभं केलं आणि ज्या परिवाराला तुम्ही सोबत घेऊन चाललात, प्रेरणा स्वतः स्वर्गीय सौ प्रियवहिनींची तुम्हाला मिळाली. पुढे भविष्यामध्ये मायनस परिवारासाठी कुठल्या कुठल्या संकल्पना तुम्ही ठरवलेल्या आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की व्यवसाय ज्या पद्धतीनं बदलतो, इंडस्ट्री बदलते, जग बदलते, बरोबर. आणि तुम्हालाही माहिती आहे की एआय नंतर भरपूर लोकांना रोजगार आता जेवढे आहे ते पण मिनिमाइज होते. तर लोकांना चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मिळावेत हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं. दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यात जास्त काम करतो शेतकऱ्यांसाठी. बघा आतापर्यंत पॉलिटिकल इश्यू नाहीये, पण प्रामाणिकपणे जर आपण 70 वर्ष मागे वळून बघितलं तर अशी कुठलीच ऑर्गनायझेशन नव्हती किंवा गव्हर्नमेंट पण नव्हती की ज्यांनी प्रामाणिकपणे जो आपला मेन बेस आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा मेन कणा शेतकरी, त्याच्यासाठी एवढा कोणीच प्रयत्न नाही केला. आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतोय, आम्ही इव्हन मॅन्युफॅक्चर आहोत. हा प्रयत्न आमचा आहे की त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना एज्युकेट करू, त्यांचे खर्च कमी करू आणि कुठेतरी आपण पहिल्यांदा त्यांना स्ट्रॉंग करू. आता दुसरा पार्ट येतो की आताची जी युवा आहे या लोकांकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीये आणि मग जॉब ऑपॉर्च्युनिटी नसल्यामुळे फक्त इंटरनेट आणि फ्री टाइम हा तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा खुराक देतो निगेटिव्ह गोष्टींना, राईट. तर या लोकांना आपल्याला त्यांच्या बेसिक स्किल्स डेव्हलप करून त्यांना मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये आपण भारतातली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन असू डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधली, आणि मला असं वाटतं की ही पहिली ऑर्गनायझेशन असेल. आजपर्यंत आपण बऱ्याचशा कंपनीज बघितल्या गेल्या 25 वर्षामध्ये की वेगवेगळ्या कंट्रीमधून ते आपल्या देशांमध्ये आल्या, 80-85 देशांमध्ये ते एक्सपांड झालं. डेफिनेटली आम्ही तिसऱ्या अॅनिव्हर्सरी नंतर भारतातून इंटरनॅशनली एक्सपांड करू आणि पुढच्या 5 वर्षात कमीत कमी आपण 50 वेगवेगळ्या देशांमध्ये आपला हा मराठी झेंडा मायनसचा आणि ही आपली भारतीय कंपनी ही इंटरनॅशनल लेवलवरती घेऊ. सर, खरंच मनापासून तुमचे मी आभार मानतो की खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने हा झेंडा तुम्ही रोवलेला आहे तो 7 समुद्राच्या पलीकडे जावं असं मी आमच्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आणि सर्व परिवाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही या ठिकाणी जी काही वेळ दिली आणि जी काही साथ दिली या साथीला मी सलाम करतो सर आणि आपली रजा घेतो. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सहसंपादक गणेश राऊत, धन्यवाद.